नमस्कार लाडक्या बहिणींनो. ज्या लाडक्या बहिणी बचत गटामध्ये आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे. तर बचत गटांना आता मिळणार 1 रुपयामध्ये जमीन. शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी बचत गटामध्ये आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये जमीन ही भाडेपट्ट्याने मिळणार आहे. तर याची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि ही जमीन कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बचत गटांना मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. तर बघा, राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना देणे आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना आळा घालणे या त्रिसूत्री उद्देशाने राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय हा घेतला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, ज्या आर्थिक सक्षमीकरण, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पशुपालनाला चालना देणे तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवून ती जमीन लाडक्या बहिणींना भाडेतत्वावर देऊन लाडक्या बहिणींना मदत करणे, महसूल विभागाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली असून या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमीन ही नोंदणी करत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या बचत गटांना तसेच उमेद आणि मावी व अंतर्गत कार्यरत ग्राम संघांना अवघ्या 1 रुपयामध्ये वार्षिक भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शनिवारी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की महसूल विभागानं राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील जी शासकीय पडीक जमीन आहे, ही जमीन नोंदणी करत महिला बचत गट जो आहेत, त्या नोंदणी करत महिला बचत गट, त्याचसोबत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे जे बचत गट आहेत ते बचत गट, तसेच उमेद आणि मावी म अंतर्गत कार्यरत ग्रामसंघ यांना फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये भाडेपट्ट्याने 1 वर्षासाठी ही जमीन दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही 1 रुपया द्यायचा आहे आणि 1 रुपयामध्ये जमीन घेऊन त्याचं उत्पन्न तुम्हाला वर्षभरामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचा फक्त 1 रुपयाच त्याचा मोबदला सरकारला द्यायचा आहे. याच्या पाठीमागचा जे उद्देश आहे, सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण हटवून महिलांचं सक्षमीकरण करणे, या योजनेमागचा उद्देश असणार आहे. तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, हे योजनेची अंमलबजावणी ही प्रभावी होण्यासाठी जे तहसीलदार आहेत, तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गावनिहाय शासकीय जी जमीन आहे, त्या जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, याचं सर्वेक्षण करण्याचं निर्देश हे सरकारनं तहसीलदार साहेबांना देण्यात दिलेले आहेत. पुढे बघा, शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवून उपलब्ध जमिनीची माहिती गाव नमुना क्रमांक 1 मध्ये नोंदविण्यात येणार असून ती संबंधित जिल्हा अधिकाऱ्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, शासकीय जमीन जी आहे, या शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण जे आहे, हे अतिक्रमण हटवून उपलब्ध जी जमीन होणार आहे, या जमिनीची माहिती गाव नमुना क्रमांक 1 मध्ये नोंदविण्यात येणार आहे आणि ही माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाणार आहे. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही स्थापन करण्यात येणार आहे. बघा, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर तालुका स्तरावर महसूल मंत्र्याकडून नियुक्त अध्यक्ष आणि महिला सह अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत राहील. म्हणजेच जिल्हा स्तरावरती एक समिती राहील आणि त्याचसोबत तालुका स्तरावरती सुद्धा एक समिती असणार आहे. तहसीलदार हे या समितीचे सदस्य सचिव असतील. पात्र बचत गटांकडून अर्ज स्वीकारून त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी या समित्यांवर असेल. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या पात्र बचत गट असणार आहेत, या योजनेसाठी जे पात्र बचत गट असणार आहेत, या पात्र बचत गटांकडून त्यांचे अर्ज स्वीकारून त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी या ज्या 2 समित्या नेमलेल्या आहेत, या 2 समित्यांची असणार आहे. पात्रतेच्या प्रमुख अटी आणि नियम काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो. बघा, या योजनेसाठी महिला बचत गट किंवा ग्रामसंघ हा उमेद अभियानाअंतर्गत नोंदणी करत असणे आवश्यक असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली जी अट असणार आहे, ही जमीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची पहिली अट ही आहे की महिला बचत गट किंवा ग्रामसंघ जो आहे
हा उमेद अभियानाअंतर्गत नोंदणी करत असणं आवश्यक असणार आहे. दुसरी जी अट आहे, बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी झालेली असावी. बघा, तुमचा जो बचत गट आहे या बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी झालेली असणं आवश्यक असणार आहे. तिसरी जी अट आहे, बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे आणि वार्षिक उलाढाल किमान 50,000 रुपये असणे बंधनकारक असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं जे बँक खातं आहे बचत गटाचं, त्यामध्ये किमान 1 वर्ष ते खातं सक्रिय असावं लागणार आहे आणि वार्षिक उलाढाल जी आहे तुमची, ही वार्षिक उलाढाल किमान म्हणजे कमीत कमी 50,000 रुपयांची तुम्हाला त्या खात्यामध्ये वार्षिक उलाढाल झालेली असणं आवश्यक आहे. पुढची जी अट आहे, जमीन वाटपासाठी सदस्य संख्येनुसार निकष 10 महिला सदस्य असल्यास 1 हेक्टर, 20 सदस्यांच्या संस्थेला 2 हेक्टर, तर ग्रामसंघाला कमाल 5 हेक्टर पर्यंत जमीन भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये ही जमीन मिळणार आहे आणि ही कुठल्या बेसवर मिळणार आहे, मी तुम्हाला याच्या अटी सांगितलेल्या आहेत. आता हे बघा की यामध्ये निकष काय आहे. 10 महिला ज्या आहेत, 10 महिलांचा जो सदस्य 10 महिलांचा जो गट आहे, या 10 महिला सदस्यांच्या गटासाठी 1 हेक्टर एवढी जमीन मिळणार आहे. म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर एवढी जमीन तुम्हाला मिळणार आहे. आणि 20 सदस्यांचा जो गट असेल, 20 सदस्यांच्या गटासाठी 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर जमीन ही तुम्हाला कसण्यासाठी 1 रुपयामध्ये वर्षभरासाठी मिळणार आहे. तर ग्रामसंघाला कमाल 5 हेक्टर पर्यंत जमीन भाडेपट्ट्यानं देण्यात येणार आहे. जो ग्रामसंघ आहे या ग्रामसंघाला 5 हेक्टर एवढी जमीन ही भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, याची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकता आणि तिथे तुम्ही अर्ज तुमचा सादर करू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या योजनेविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.